गेल्या काही काळापासून धुळे जिल्ह्यासह राज्यभर सूर्य कोपला आहे। आग ओकणारा सूर्य आणि अंगाची लाई होणाऱ्या रणरणत्या उन्हात गरमी आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या धुळेकरांना वीज वितरणाचा भोंगा ढिसाळ कारभारामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या जाचामुळे सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। यामुळे आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली चला झोपायला एमएसईबी ऑफिसला असे अनोखे आंदोलन करण्यात आले। शिवसेना कार्यालयापासून साक्री रोड एमएसईबी कार्यालयावर मोर्चा काढत धडक देत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांसह परिसरातील नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून अधीक्षक अभियंत्यांच्या दालनाबाहेर झोपत आंदोलन केलं। यावेळी अधीक्षक अभियंत्यास घेराव घालून वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा, अचानक व्होल्टेज वाढण्याचा आणि त्यामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तूंच्या झालेल्या नुकसानीचा जाब शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विचारला। बराच वेळ आंदोलन सुरू होते। यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून चर्चा केली। यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले। हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोच्च रुग्णालयामध्ये गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती। धुळे महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी डेडरगाव तलाव वाटल्यामुळे योग्य प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होत नव्हता। हिरे वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रशासनाला त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी मागून रुग्णांचे हाल त्या ठिकाणी ते थांबवत होते। या संदर्भामध्ये त्या ठिकाणचा पाणी पुरवठा योग्य प्रमाणामध्ये व्हावा याकरता आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं आणि कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांना विनंती केली की किमान त्या ठिकाणी दररोज 2 तास तरी पाणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला त्या ठिकाणी सोडण्यात यावं, जेणेकरून ऐन उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण असतील किंवा रुग्णांचे नातेवाईक असतील यांची ऐन उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी किंवा इतर वापरासाठी जे पाणी त्यांना लागतं त्याच्यासाठी फरफट होणार नाही। त्या संदर्भामध्ये नवनीत सोनवणे यांनी आमच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी दररोज किंवा 1 दिवसाआड त्या ठिकाणी 5 तास पाणी पुरवठा हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला केला जाईल असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे। जनजागर मराठीसाठी नागिन मोरे, धुळे।